नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण 42 साईजच्या प्रिन्स कट ब्लाउजचं पेपर कटिंग बघणार आहोत. तर स्क्रीनवरती तुम्हाला इथं मापे मी दिलेली आहेत, कुठल्या मापामध्ये किती ॲड करायचं. तर सर्वात पहिल्यांदा बघा, इथं मी पूर्ण उंची किती आहे ब्लाउजची तयार 13.5 प्लस 1 इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं 14.5. छाती आहे 42चा चौथा करायचा, तर चौथा भाग येतो 10.5 प्लस 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. तर कंबर आहे 36चा चौथा करायचं, म्हणजे भागिले 4 करायचं 36ला, तर 9 येतं. 9 प्लस 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. मुंडा घेतलेला आहे 6.5, शोल्डर घेतलेला आहे 6, बाही उंची आहे 5 प्लस 1 इंच शिलाई मार्जिनसाठी. तर ह्या अस्तरच्या बाहीचं मी तुम्हाला माप सांगितलं. बिना अस्तरचं असेल तर 1.5 इंच वाढवायचं. रुंदी आहे 6.5. पुढचा गळा आहे 6 प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी आणि मागचा गळा आहे 9 प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी. तर ह्या मापांमध्ये काहीही चेंज करू नका, एकदम मी परफेक्ट मापं दिलेली आहेत. फक्त कमरेचं माप जे आहे ते एखाद्या कस्टमरचं कमी जादा होऊ शकतं, त्याच्यामध्ये काही नाही. फक्त जेवढं माप आहे त्याचा चौथा करायचा आणि जो चौथा येईल त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करायचा शिलाई मार्जिनसाठी. तर बघा, इथे मी हा पेपर घेतलेला आहे आणि सिंगल पेपरमध्येच मी फक्त बॅक पार्ट अगोदर कटिंग करणार आहे, कारण हा मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे आणि फोल्ड करून पेपरमध्ये त्याची रुंदी वगैरे बसणार नाही, म्हणून सर्वात पहिल्यांदा बॅक पार्ट कटिंग करायचं. जर लहान माप असेल तर असं फोल्ड करून पुढचा आणि पाठीमागचा असं दोन्ही भाग एकाच वेळी कटिंग करता येतात, पण हा मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे हा जो पेपर आहे तो मी सिंगल पेपर याच्यावरती फक्त बॅक पार्ट अगोदर कटिंग करणार आणि नंतर फ्रंट पार्ट कटिंग करणार. तर बघा, या पद्धतीने हा सिंगल पेपर इथं मी घेणार आहे. तर बघा, उंची जी आहे तुमच्या ब्लाऊजची कितीही उंची असू द्या, 13 असू द्या, 14 असू द्या, 12.5 असू द्या, प्लस 1 इंच शिलाई मार्जिनसाठी करायचं असतं. कुठल्याही मापाचा ब्लाऊज असू द्या, पूर्ण उंचीमध्ये 1 इंच शिलाई मार्जिनसाठी करायचं असतं, कारण वरती शोल्डरपाशी अर्धा इंच आणि खाली कमरेपाशी अर्धा इंच असं शिलाईमध्ये जात असतं. तर या ब्लाऊजची आपल्या तयार उंची किती आहे 13.5 प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी, तर टोटल 14.5 इंचावरती इथं खूण करायची. तर हा मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे शोल्डर जे आहे ते इथं मी 6 घेणार आहे, कारण गळा रुंदी पण आपल्याला जास्त घ्यावी लागते, 2.5 घ्यावी लागते. नॉर्मल आपण 2 ते 2.25 घेतो, पण मोठ्या मापाच्या याला गळा रुंदी ही 2.5 घ्यावी लागते. तर शोल्डरची खूण इथं मी 6 इंचावरती केली आणि इथं पण मी 6 इंचावरती खूण केली. ती का केली, तर वर जेवढं अंतर आहे तेवढंच खाली पण असावं, रेष आपली तिरकी जाऊ नये याच्यासाठी. आणि आपण ही जी आता मुंड्याचं जे माप टाकतोय, मुंडा किती घ्यायचा तर 6.5. तर हे जे मुंड्याचं जे आपण माप टाकलं ते तिरकं जाऊ नये याच्यासाठी मी खालती एक बघा 6 इंचावरती खूण केलती आणि शोल्डरची वर जेवढं 6 इंच आहे तेवढंच खाली पण येतं, रेष तिरकी वगैरे काहीही जात नाही याच्यासाठी. तर 6 इंचापर्यंत इथं उभी रेष ओढून घ्यायची. तर तुम्ही नवीन असाल तर पट्टीचा वापर जरूर करा, याच्यामुळे म्हणजे तिरकी वगैरे जाण्याचा काहीही प्रॉब्लेम नसतो. आपण ज्या रेषा मार्किंग करतो ते. तर इथं बघा, छाती माप आपला चौथा किती आहे 10.5. तर इथं 10.5 इंचावरती मी इथं खूण केली बघा, आणि शिलाई मार्जिनसाठी आपण 2 इंच घेणार आहोत. तर इथं 2 इंच एक्स्ट्राची खूण केली. तर हे ना किती घेतलं बघा, छाती माप किती आहे आपलं 42चा चौथा 10.5 आणि 10.5 प्लस 2 इंच शिलाई मार्जिनसाठी असं माप घ्यायचं. तर टोटल किती झालं 12.5. तर 12.5 पर्यंत अशी रेष ओढून घ्यायची. त्याच्यानंतर आता काय करायचं, इकडे आपण पूर्ण उंचीची 14.5 इंचावरती खूण केली, त्याच्यामुळं या साईडला पण 14 इंचापर्यंत मार्किंग करून घ्यायचं. बघा, इथं या साईडला पण 14 इंचापर्यंत मार्किंग हे 14.5 इंचापर्यंत 14.5 इंचापर्यंतचं मार्किंग करून घ्यायचं, कारण आपण पूर्ण उंची 14.5 म्हणजे शिलाई मार्जिन ॲड करून 14.5 घेतलेलं आहे. तर हे पट्टीनं असं इथंपर्यंत हे 2 पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे. बघा, इथं म्हणजे पुढं जेवढी आपण पूर्ण उंची घेतली तेवढीच इथं पण घेतली आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे. तर इथं हे पॉईंट जोडून घेतले. त्याच्यानंतर आता बघा, हे 2 पॉईंट आपण जोडून घेतले, त्याच्यानंतर हे 2 पॉईंट पण एकमेकांना जोडून घ्यायचे. व्यवस्थित पट्टीचाच तुम्ही शक्यतो वापर करा, म्हणजे रेषा तिरक्या वगैरे जाण्याचा काहीही प्रॉब्लेम राहत नाही. तर इथं या पद्धतीने. मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि समोरील घंटीचं बटनही दाबायला विसरू नका. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक जरूर करा. तर इथं बघा आपण बॅक पार्ट कटिंग करतोय, त्याच्यामुळे इथं कॉर्नरपासून इथं 1.5 इंचावरती मी खूण केली. बघा कॉर्नरपासून 1.5 इंचावरती. आणि आता जर तुम्हाला आकार द्यायचं समजत नसेल कुठून आकार द्यायचा तर काय करायचं, ही जी आपण मुंडेची जी लाईन ड्रॉ केलेली आहे त्याचा मध्य करायचा. आणि जर समजा मध्य पण तुमच्या कसा काढायचा लक्षात येत नसेल तर जेवढं अंतर आहे तेवढासा टेप दुमडायचा. बघा इथं हे जेवढं अंतर आहे ते चेक करायचं आणि टेप दुमडायचा. तर मध्यावरती बरोबर तर किती आलं 6.5चा मध्य 3.25. 3.25 मध्ये मार्किंग करायचं आणि तिथून मुंड्याचा आकार द्यायला सुरुवात करायची. बॅक पार्टसाठी आपण 1.5 इंचावरती मुंड्याची खूण करत असतो, तर ती 1.5 इंचावरती खूण केली. फ्रंट पार्टसाठी आपण 1 इंचावरती मुंड्याची खूण करतो. बॅक पार्टसाठी 1.5 इंचावरती कुठून केली, कॉर्नरपासून केली. तर लक्षात असू द्यायचं कॉर्नरपासून 1.5 इंचावरती बॅक साईडला. तर हे सर्व मार्किंग झाले. आपण अगोदर हे कटिंग करून घेऊया आणि नंतर मी तुम्हाला गळ्याचं मार्किंग आणि कमरेचं पण मार्किंग दाखवते. पण एवढं अगोदर आपण कटिंग करून घेऊया म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल याच्यासाठी. तर हे आपण हे कटिंग करून घेतलं. त्याच्यानंतर आता काय करायचं तर आपला जो म्हणजे कमरेचा चौथा किती आहे, आपल्या कमरेचा चौथा 9. तर 9 इंचावरती इथं खूण केली. हे 1 इंच एक्स्ट्रा कशासाठी, पाठीमागच्या टक्ससाठी. आणि त्याच्यानंतर हे 2 इंच कशासाठी एक्स्ट्रा, शिलाई मार्जिनसाठी. तर टोटल आपण कमरेच्या चौथ्या भागामध्ये 3 इंच ॲड केलं. 9 + 1 + 2 म्हणजे टोटल किती, 3 इंच ॲड केलं. म्हणजे 36 आहे. 36चा चौथा 9. 9 + 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी, 2 इंच शिलाई मार्जिनसाठी, टोटल 3 इंच. म्हणजे टोटल आपण 12 इंचावरती खूण केली आणि तिरकी लाईन ड्रॉ करून घेतली. तर गळा रुंदी इथं 2.5 घेतली. हा मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे म्हणून गळा रुंदी ही 2.5 घेतली. तर इथं आपण पाठीमागचा गळा किती आहे, या ब्लाऊजचा तयार 9 गळा आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी. शोल्डरपाशी शिलाईमध्ये जातं म्हणून अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं. तर 9.5 इंचावरती इथं मी खूण करून घेतली. खालच्या साईडला गळा रुंदी जी आहे ती मी 2.25 घेणार आहे. म्हणजे काय होईल तर गळा जास्त जुळका होणार नाही आणि गळ्याला आकारही खूप छान येईल. जुळका गळा झाला की छान वाटत नाही म्हणून मी खालच्या साईडला 2.25 गळा रुंदी घेतली आणि वरच्या साईडला 2.5 गळा रुंदी घेतली. मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे 2.5 गळा रुंदी जरी तुम्ही घेतली तरी ब्लाऊज हा शोल्डरपासून उतरत नाही. म्हणजे याचा डीप नेक असला तरीसुद्धा ब्लाऊज हा शोल्डरपासून उतरत नाही. कारण आपली जी खांद्याची जी पूर्ण मागची बाजू जी असते ती मोठी असते मोठ्या साईजमध्ये, त्याच्यामुळे ब्लाऊज उतरण्याची शक्यता नसते. तर इथं बघा साधारणतः अर्ध्या इंचापासून असा गोलाकार देऊन घ्यायचा. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही गळ्याचा आकार इथं कटिंग करू शकता. मी सिंपल गोलाकार इथं कटिंग केलेला आहे. तर या पद्धतीने इथं गळ्याचं आपण कटिंग करून घेतलं. जर तुम्हाला अजून पसरून पाहिजे असेल तर थोडंसं बाहेरून कटिंग केलं तरी चालतं. तर इथं पण हे कटिंग करून घेतलं. त्याच्यानंतर आता बॅक साईडच्या टक्ससाठी काय करायचं, इथं शोल्डरपाशी बरोबर इथं मध्यावरती इथं फोल्ड करायचं. बघा शोल्डर बरोबर मध्यावरती फोल्ड केलं. खालच्या साईडला इथं बघा बरोबर फोल्ड केले त्याच रेषेत खालच्या साईडला 3.5 इंचावरती इथं एक उभी रेष ओढून घ्यायची. बघा इथं ही टक्ससाठी आपण माप टाकतोय आणि त्या रेषेच्या इकडे अर्ध्या इंचावरती ही तिरकी रेष आणि इकडे अर्ध्या इंचावरती ही तिरकी रेष, या पद्धतीने रेषा ओढून घ्यायच्या. तर हे झालं पाठीमागच्या टक्सचं माप. या पद्धतीने बॅक साईडचं आपलं पूर्ण कटिंग तयार झालं. आता आपण फ्रंट पार्टचं कटिंग करूया. फ्रंट पार्टसाठी पण मी हा एक दुसरा पेपर घेतलेला आहे, सिंगलच पेपर आहे. तर आता फ्रंट पार्टला काय करायचं तर पूर्ण उंची आपली किती आहे 14.5, म्हणजे आपण बॅक साईडला किती घेतली 14.5, म्हणून इथं फ्रंट साईडला पण 14.5 घ्यायची. आणि इथं अर्धा इंच एक्स्ट्रा मी सोडत आहे. तर फ्रंट पार्टसाठी बघा इथं अर्धा इंच एक्स्ट्रा हे सोडावं लागतं. का, ते हुकपट्टी आणि आयपट्टीसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा आपण सोडत असतो. तर ते अर्ध्या इंचाची अशी उभी लाईन ड्रॉ करून घ्यायची. म्हणजे पूर्ण उंची जेवढी आपली आहे तिथंपर्यंत 14.5 इंचापर्यंत. आणि या अर्ध्या इंचावरती आपण जो बॅक पार्ट कटिंग करून ठेवलेला आहे तो घ्यायचा. तर बघा इथं व्हिडिओमध्ये, तर या अर्ध्या इंचा वरती जी आपण लाईन ड्रॉ केली तिथं बॅक पार्ट ठेवायचा, त्याच्या आत नाही, म्हणजे अर्धा इंच सोडून या पद्धतीने ठेवायचा. आणि आहे असं ह्या बॅक साईडचं मार्किंग करून घ्यायचं. गळा रुंदीची फक्त मार्किंग करून घ्यायचं.
कारण पुढचा गळा जो आहे तो आपला कमी आहे, त्याच्यामुळं गळा रुंदीच फक्त मार्किंग केलं आणि बाकी आहे असा हा बॅक साईडचं मार्किंग करून घ्यायचं. तर इथं बघा आहे असं बॅक साईडचं मार्किंग मी करून घेतलं आणि कटिंग करून घेते म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. तर मोठा पेपर असल्यावर तुम्हाला नक्की कळायचं नाही कुठे कशी काय मापे टाकायची ते, तर त्याच्यामुळे मी लागेल तेवढं कटिंग करून घेतलं. आता बघा इथून पुढे जे आपण मापे टाकणार आहोत ती सर्व अर्धा इंच सोडूनच घ्यायची आहेत. बघा इथं अर्धा इंच सोडूनच सर्व मापे घ्यायचे आहेत. आता फ्रंट साईडला आणखी अर्धा इंच वाढवायचं असतं. प्रिन्स कटमध्ये फ्रंट साईडला आणखी अर्धा इंच वाढवायचं, म्हणजे बॅक साईडपेक्षा पाठीमागच्या भागापेक्षा आणखी अर्धा इंच वाढवून घ्यायचं. म्हणजे तसं आपण टोटल पूर्ण उंचीमध्ये आपण पुढच्या साईडला 1.5 इंच ॲड केलं, पाठीमागच्या साईडला फक्त 1 इंच ॲड केलं, पुढच्या साईडला 1.5 इंच ॲड केलं. बघा लक्षात घ्या, पाठीमागच्या भागाला फक्त 1 इंच आपण शिलाई मार्जिनसाठी मिळवलं आणि पुढच्या भागाला टोटल 1.5 इंच शिलाई मार्जिन, 1 इंच आणि आणखी अर्धा इंच असं टोटल 1.5 इंच आपण मिळवलं. तर या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतली. त्याच्यानंतर आता आपला मुंड्याचा आकार, पुढच्या मुंड्याचा आकार काढण्यासाठी इथं आपण मुंडा किती घेतलेला 6.5, तर 6.5 इंचावरती इथं मी मार्किंग केलं आणि त्याच 6.5 इंचाचं जे मार्किंग केलेलं आहे मी तिथून वरती 1 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं. तर पुढचा मुंडा जो आहे तो आपण 1 इंचावरती देत असतो, याच्यासाठी 1 इंचावरती मी मार्किंग केलं आणि इथून मुंड्याचा आकार काढून घ्यायचा या पद्धतीनं. तर पुढच्या मुंड्याचा पण आकार आपण काढून घेतला. आता इथं बघा आपण इथं 2 आणि इथं 2 इंचावरती मी मार्किंग केलं. हे का केलं तर आपण शिलाई मार्जिनसाठी किती ॲड केलेलं आहे ते लक्षात यावं याच्यासाठी तर मी 2-2 इंचावरती मार्किंग केलं आणि ही लाईन ड्रॉ करून घेतली. तर लाईन ड्रॉ केली त्याच्यामुळं काय लक्षात आलं तर 2 इंच आपण शिलाई मार्जिनसाठी ॲड केलेलं आहे या पद्धतीनं. तर तुमच्या लक्षात आलं असेल. तर इथं बघा आता पुढचा जो गळा आहे तो 6 आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी आणि खालच्या साईडला इथं पण मी 2.25 इंचच घेणार आहे, म्हणजे पुढचा पण गळा व्यवस्थित पसरून गोलाकारामध्ये येतो. तर या पद्धतीनं खालच्या साईडला पण 2.25 घेतलं. गळा रुंदीची खूण आपण अगोदरच केली, गळा रुंदी सेमच असते, पुढच्या आणि पाठीमागच्या भागाला सेमच असते. तर 2.5 घेतलेली म्हणून 2.5 इंचावरती आपण अगोदरच मार्किंग करून घेतलेलं. तर हा बॉक्स तयार करून घेतला आणि यातला आपण गोलाकार देऊन घ्यायचा. साधारणतः अर्ध्या इंच म्हणजे कॉर्नरपासून अर्ध्या इंचापर्यंत असा गोलाकार आपला गेला पाहिजे. जर तुम्हाला नाही लक्षात आलं तर कॉर्नरपासून अर्ध्या इंचावरती मार्किंग करा आणि तिथून गोलाकार द्या. तर बघा आपण जे अर्ध्या इंचाची लाईन म्हणजे एक्स्ट्रा घेतलेलं ते सोडूनच सर्व मापे मी इथं मार्किंग केलेली आहेत. त्याच्यानंतर इथे बघा 3 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे. ते पलीकडील अर्धा इंच म्हणजे माझ्याकडे जे अर्धा इंच आहे ते सोडून 3.5 इंचावरती मार्किंग केलं आणि त्या 3.5 इंचापासून वरपर्यंत इथं 4 इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घेते मी. बघा 4 इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घेतली. तर बघा आता 4 इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घेतली. नंतर इथून इथं 3.5 इंचापर्यंत आणि वरती 4 इंचापर्यंत आणि आता त्या 4 इंचावरती जी आपण लाईन ड्रॉ केली त्याच्या इकडे बघा मी इथं 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं. किती घेतलं 1.5 इंचावरती. तर हे अंतर 3.5 झालं. त्याच्यानंतर हे अंतर 4 इंच झालं आणि हे अंतर 1.5 इंच झालं. तर लक्षात घ्या, नाही लक्षात आलं तर व्हिडिओ रिपीट बघा म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षात येईल. तर आता इथे हा आकार देऊन घ्यायचा. तर हा जो आकार आहे तो बघा इथं या पद्धतीने हा आकार देऊन घ्यायचा. तर हा जो आकार आहे हा तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावं लागणार आहे, मग हा आकार येतो, एकदम परफेक्ट येतो. प्रॅक्टिस केलं का परफेक्ट हा आकार येतो. तर या पद्धतीने आपण प्रिन्स कटोरीचा आकार देऊन घेतला. त्याच्यानंतर आता काय करायचं, अर्ध्या इंचावरती मार्किंग करायचं आहे. ते तुम्हाला सांगते कुठे कुठे करायचं आहे ते. तर बघा इथून येते या पद्धतीने लाईन ड्रॉ करायची आपल्याला. इथून इथे म्हणजे अर्ध्या इंचापर्यंत. तर हे आपण एक्स्ट्रा अर्धा इंच घेतलेलं होतं त्यामुळे माप घ्यायची गरज नाही. तर बघा कुठून कुठे मी लाईन ड्रॉ केली ते व्यवस्थित लक्ष देऊन बघा.
तर मध्ये जे 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं असतं ते घ्यायचं नाही मार्किंगमध्ये बघा. आणि इथून इकडे अर्ध्या इंचावरतीच असं तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची. तर इथं लाईन ड्रॉ करून घेतली. तर आता सगळी मार्किंगच दिसत आहेत. तर आता एक लास्टचं एक मार्किंग तेवढं राहिलं, कारण आपण इथे जे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं, म्हणजे 4 इंचाची जी उभी लाईन ड्रॉ केली तिथे जे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं म्हणून ते इकडं मी वाढवलं. बघा इथे जे 1.5 इंच आपण घेतलेलं ते इकडं मी वाढवलं, कारण ते कटिंगमध्ये जात असतं. इथे जे आहे म्हणजे बघा हे इथं मी वाढवलं, 1.5 इंच वाढवलं आणि इथं लाईन ड्रॉ करून घेतली. आणि इथंपर्यंत हे जोडून घेऊया. आणि आता बघा इथं हे जे आहे ते मापात धरायचं नाही, कारण ते आपण कटिंग होऊन जातं म्हणून ते 1.5 इंच एक पुढे मी वाढवलं. तर आता इथं खूप सारी मापे आहेत, तुम्हाला कन्फ्यूज होत चाल तुम्ही की कुठलं कटिंग करायचं आणि कुठलं नाही ते. तर बघा हे जे गुणाकाराचं मी चिन्ह करते ते कटिंग करायचं नाही. तर हा पाठीमागचा मुंडा, त्याच्यानंतर इथं पण हे कटिंगमध्ये घ्यायचं नाही, हे पण नाही, त्याच्यानंतर ही लाईन पण नाही, बाकीच्या लाईन कटिंग करून घ्यायच्या. मग तर खूप छान आणि सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की या पद्धतीने ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी रोज असे नवनवीन व्हिडिओ स्टिचिंग रिलेटेड चॅनलवरती अपलोड करत असते. तर चॅनलला नक्की भेट द्या. तुम्ही मला कमेंटमध्ये पण सांगत जा. तर बघा इथं मी कसं कटिंग करते ते लक्ष देऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी कुठलं कटिंग केलं. तर बघा हा जो 1.5 इंचाचा आपण एक्स्ट्रा पार्ट होता तो कटिंग करून काढला, तो घ्यायचा नाही स्टिचिंगच्या वेळी. तर या पद्धतीने फ्रंट पार्टचं आपलं कटिंग तयार झालं आणि बॅक पार्टचं आणि फ्रंट पार्टचं कटिंग तयार झालं. आता बाही कटिंग फक्त राहिलं. तर बाही कटिंगसाठी इथं बघा मी फोल्ड करून पेपर घेतलेला आहे आणि बंद बाजूला बाही उंचीचं माप टाकणार आहे. तुमची जेवढी पण बाही उंची आहे त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं. तर इथं मी 6 इंचावरती मार्किंग केलं. डाऊन इथं 2.25 घेतलं. बाही उंची तुमची जेवढी पण असेल त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं अस्तरच्या बाहीसाठी, आणि बिना अस्तरची जर बाही असेल तर 1.5 इंच ॲड करायचं असतं. डाऊन किती घेतलं? 2.25. तर बाहीची जी रुंदी आहे ती छाती मापाचा 1/4 एवढी घ्यायची असते. तर छाती मापात 1/4 आहे आपलं 10.5. तर 10.5 इंचावरती मार्किंग केलं आणि 10.5 इंचापासून 9.5 इंचापर्यंत अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची 1 इंचाची. तर इथं 1 इंचाची लाईन ड्रॉ करून घेतली. त्याच्यानंतर आता बघा हे 2 पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे. बघा हे 2 पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे. जर तुम्ही नवीन असाल तरीसुद्धा माझ्या या पद्धतीने बाही कटिंग करा, म्हणजे तुम्हाला बाहीचा आकार येत नाही म्हणण्याची कधीच वेळ येणार नाही. इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बाहीचा आकार द्यायला इथं शिकवणार आहे. तर बघा खाली पण लाईन आहे अशी ड्रॉ करून घेतली आणि त्या लाईनच्या आत 1 इंचापर्यंत एक मार्किंग करून घ्यायचं आणि इथं तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची. बघा इथं तिरकी लाईन ड्रॉ करून घेतली. त्याच्यानंतर आता काय करायचं, हा पॉईंट इथून बघा मी जे मार्किंग केलं आता तिथून इकडं पूर्ण उंचीची जी आपण मार्किंग केलं तिथंपर्यंत ह्या 2 पॉईंटचा असा बोटे समान अंतरावरती ठेवून मध्य करून घ्यायचं. समान 3 भाग, मध्य नाही, त्या रेषेचे समान 3 भाग करून घ्यायचे. पहिल्या भागाला वरती 1/2 इंचावरती अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची, दुसऱ्या भागाला खाली 1/2 इंचापर्यंत अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्याच्यानंतर बाहीचा आकार देऊन घ्यायचं या पद्धतीनं. असं 1/2 इंचावरती जे मार्किंग केलं तिथून बघा ही लाईन आणली आपण आणि इथे जोडली. त्याच्यानंतर त्या 1/2 इंचाचा मध्य केला आणि हा खोलमुंड्याचा आकार पण देऊन घेतला. बघा इथं खोलमुंड्याचा आकार पण देऊन घेतला आणि या पद्धतीने मग आपलं बाही कटिंगचं मार्किंग झालं. कटिंग करूया. आणि बाही हे जे आहे ती फोल्ड असते ती ओपन करायची आणि नंतर पुढच्या मुंड्याचा आकार कटिंग करायचा. या पद्धतीने तर बाही कटिंग पण तयार झालं. तर 4 भागामध्ये प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग तयार झालं. 42 साईजच्या प्रिन्स कट ब्लाऊजचं पेपर कटिंग तयार झालं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.